नमस्कार बहिणींनो, आज आहे 22 मार्च 2026 आणि आजची सर्वात मोठी अपडेट आली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. ओके, आता 3 प्रश्न आहेत की अजून पैसे आले आहेत का, पैसे येणार केव्हा, 3000 हप्ता कधी मिळणार आणि एवढा उशीर का होते, हे सगळं आज आपण एकदम क्लिअर समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, आता पहिली जी अपडेट आहे, न्यूज आहे, त्याबद्दल जर सांगायचं झालं तर आजची रिअल सिच्युएशन सांगायची झाली तर ती अशी आहे की 22 मार्च 2026 सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे अजून तरी आलेले नाही आहेत आणि अनेक महिलांचे पेमेंट्स अजूनसुद्धा पेंडिंगवर आहेत, म्हणजेच अजून सर्वांना पैसे मिळालेले नाही आहेत. ओके, आता दुसरा प्रश्न आहे की डिले का होतं एवढा. एवढा डिले का होत आहे. सध्या सरकारकडून बघा व्हेरिफिकेशन प्रोसेस खूप जोरात सुरू आहे, कारण की मागील काही महिन्यांमध्ये खूप जणांचे फेक जे अर्ज होते ना, किंवा ज्या सरकारी कर्मचारी होत्या महिला त्या योजनेमध्ये बसत नव्हत्या तरीसुद्धा त्यांनी फॉर्म फिल केले होते, अशांना वगळण्याचं काम सुरू केलं जात होतं. आणि काही पुरुष मंडळींनी काय केलं होतं, बायकांची नावं घेऊन त्यांचे ID घेऊन त्यांनी बनवल्या होत्या. ओके, लाडकी बहीण अर्ज सेंड केला होता, सबमिट केला होता, त्यामुळे त्यांनासुद्धा वगळण्याचं काम सुरू केलं सरकारने. ओके, त्यामुळे ज्या महिलांना आर्थिकदृष्ट्या खरंच गरज आहे, ज्या महिला महाराष्ट्राच्या आहेत, ज्या महिलांचं उत्पन्न हे कमी आहे, ओके, ते क्रायटेरियामध्ये बसतात, अशाच महिलांना फक्त आता सरकार लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये देण्याचं काम, आता वितरण देण्याचं काम करत आहे. ओके, त्यामुळे सध्या सरकारकडून व्हेरिफिकेशन प्रोसेस ही जोरात चालू आहे आणि कडक तपासणी सुरू आहे, त्यामुळे थोडासा उशीर होईल, पण नक्कीच ज्या महिलांनी EKYC बरोबर केली आहे आणि जे क्रायटेरियामध्ये बसतात त्या महिलांना नक्कीच पैसे मिळतील. ओके, टेन्शन घेऊ नका. अनेक लाभार्थ्यांची पडताळणीसुद्धा केली जात आहे, त्यामुळेच पेमेंटमध्ये डिले होत आहे. ओके, आता नंतरचा प्रश्न की डिले का होतं आहे एवढा. ओके, डिले का होत आहे, तर आता हप्ता येणार कधी, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आता ताज्या अपडेटनुसार बघा फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिन्याचे 2026चा हप्ता एकत्रितपणे 3000 मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. ओके, आता सध्या ही चर्चासुद्धा आहे की एकदमच 3000 रुपये मिळतील. ओके, आणि ही पेमेंट बहुतेक एप्रिल 2026 म्हणजेच की मिड एप्रिलमध्ये, एप्रिलच्या मधल्या आठवड्यामध्ये येऊ शकते. ओके, आता EKYC याबद्दल जर सांगायचं झालं तर ती महत्त्वाची अट आहे. ओके बहिणींनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की EKYC कंप्लीट असणे अत्यंत गरजेचे आहे. KYC कंप्लीट नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात आणि EKYCची लास्ट डेट आहे 31 मार्च 2026. ओके, त्यामुळे आणि जर सध्याचं सांगायचं झाली ग्राउंड रिॲलिटी तर सध्या राज्यात फेज वाईज पेमेंट चालू आहे. ओके, प्रत्येक राज्यानुसार त्यांची व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पैसे यायला सुरू होतील आणि काही ठिकाणीच पैसे क्रेडिट झाले आहेत. ओके, खूप कमी ठिकाणी पैसे क्रेडिट झाले आहेत आणि एकदम कमी प्रमाणात, आणि बाकी बहिणींना अजून वेट करावं लागतं आहे आणि मोठ्या प्रमाणात बेनिफिशियरी व्हेरिफिकेशनसुद्धा सुरू असल्यामुळे काही लोक अपात्र ठरू शकतात. ओके, त्यामुळे अजून एक अपडेट आणि न्यूजबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं, ओके, त्यामुळे इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की सोशल मीडियावर आज पैसे आले असे मेसेजेस फिरत आहेत, पण अजून ऑफिशियल कन्फर्मेशन नाही आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यामुळे फक्त बँकचा SMS जेव्हा येईल, DBT मेसेज जेव्हा तुमच्या अकाउंटवर पैसे येतील त्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. ओके, थोडक्यात सांगायचं झालं तर 22 मार्चला म्हणजेच आज सर्वांना पैसे आलेले नाही आहेत. 3000 रुपये फेब्रुवारी आणि प्लस मार्च एकत्रितरित्या येऊ शकतात. पेमेंट एप्रिलमध्ये येण्याची शक्यता आहे. EKYC कंप्लीट करणे खूप गरजेचे आहे आणि व्हेरिफिकेशनमुळे थोडासा डिले चालू आहे. ओके, जर तुम्हाला अशाच डेली अपडेट्स आणि न्यूज हव्या असतील तर व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही अडचण आहे का लाडकी बहीण योजनेबद्दल. ओके, थँक्यू.